तर चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदयच्या 120 डेजच्या चॅलेंज मध्ये। आज आपण शिकणार आहोत आजपर्यंत आपण शिकत आलेलो आहोत नवोदयचे पहिले चॅप्टर मध्ये त्याच्यावरचे सगळ्या एक्सरसाइज। तर आता आपण दुसऱ्या चॅप्टर आणि नवोदयच्या दुसऱ्या चॅप्टरच्या त्याच्या एक्सरसाइजला सुरुवात केली। तर आज आपली आहे एक्सरसाइज नंबर 2.3 स्वाध्याय नंबर 2.3। तर त्यातला आपण वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करणार आहोत पहिल्या क्वेश्चनला। तर काय आहे पहिला क्वेश्चन? तर पहिला क्वेश्चन हा तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे। तर बघा, -1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो। तर -1 ला -1 असे किती वेळेस गुणायचं आपल्याला? 100। तर नेहमी लक्षात ठेवायचंय मित्रांनो, जर याला 2 ने भाग गेला, पूर्ण भाग गेला, जी संख्या जितक्या वेळा गुणायची सांगितली आहे तितक्या संख्येला जर 2 ने निशेष भाग गेला, आता 2 5 10 0 0 खाली जर 0 आलं, निशेष भाग दिला, तर याचा आन्सर येतं प्लस मध्ये, आणि जर निशेष भाग नाही गेला तर याचा आन्सर येतं मायनस मध्ये। तर -1 ला जर 100 वेळा गुणलं तर याचा आन्सर येईल 1, तोच संख्या त्याच नंबर। तर याचा आन्सर आहे आपलं 1, याचा आपला आन्सर आलेला आहे 1। तर आपण आता सेकंड क्वेश्चन कडे वळूया। तर काय आहे आपला सेकंड क्वेश्चन? नीट लक्ष द्यायचंय, तुमच्या स्क्रीनवर येतो आहे सेकंड क्वेश्चन। तर बघा, एक मोजाच्या जोडीची किंमत टोपीच्या किंमतीच्या दुप्पट आहे। मोजाची किंमत टोपीच्या किंमतीच्या दुप्पट, म्हणजे टोपी जर 2 रुपयाला आहे तर ही कितीला आहे? 4 रुपयाला। तर मग एक टोपीची किंमत 2 मोजाच्या टोपीची किंमतच्या दुप्पट आहे। तर बघा काय सांगितले, दुप्पट आहे। जर मोजाच्या 5 जोड्यांची किंमत, मोजाचा म्हणजे 5 जोड्यांची किंमत किती आहे? 1250 रुपये, तर 2 मोजांची जोड्यांची, तर 2 मोजे व अजून काय सांगितलं, व 4 टोप्या। तर बघा याची ही दुप्पट आहे। बघा टोप्यांची किंमत कशी आहे? दुप्पट आहे। तर आपण एका टोपीची किंमत, 5 जोड्यांची किंमत किती आहे? 1250। तर 1250 डिवायडेड बाय 5, 5 1 5, 5 2 10, 2 5 5 25, म्हणजे एक मोजा किती रुपयाला? एक मोजाची जोडी किती रुपयाला आहे? 250 रुपयाला। तर किती रुपयाला आहेत मित्रांनो? 250 रुपयाला। तर बरोबर 250 रुपयाला। आणि 4 टोप्या, तर याची दुप्पट आहे। तर मग 250 डिवायडेड बाय 2, 2 1 2, 2 1 2, 2 2 4, 1 आणि 2 5 10। तर एक टोपीची किंमत किती आहे? 125। याची किती आली आपली? आता हे नीट लक्षात घ्यायचंय मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐकायचंय की 2 टोप्या, हे तुम्हाला समीकरण कळलं असेल की एक टोप्याची किंमत 2 मोजांच्या जोड्या इतकी। तर 5 जोड्या, 5 मोजाच्या जोड्यात किती रुपयाला आहे? 1250 रुपयाला। तर 5 जोड्या, तर एक जोडी किती येईल? 5 डिवायडेड बाय 1250। तर आपलं काय आलं? 250 ला एक जोडी आली, पण याच्या दुप्पट ही आहे, तर मग याच्या एकपट टोपी येईल। तर मग त्याला 2 ने भाग दिल्यावर आपलं येतं 125। तर आपल्याला 4 टोप्या लागतायत, 4। तर 4 पंचे 20, 4 2 8 into 10 4 5। तर आपल्याला 4 टोप्या कितीच्या होईल? आपल्या 500 रुपयाच्या, प्लस 2 मोजाचे जोड 500 रुपयाचे, कारण की 250 ला एक आहे, 500 प्लस 500 1000। तर बघा मित्रांनो, आपला आहे का 1000? हो। तर ऑप्शन नंबर बी मध्ये आपला आन्सर होते। तर कळालं मित्रांनो तुम्हाला आपण कशा प्रकारे हे सोडवतोय? तर चला आपण आता वळूया आपल्या तिसऱ्या क्वेश्चन कडे। तर काय आहे तिसरा क्वेश्चन? चला तुमच्या स्क्रीनवर येत असेल तिसरा क्वेश्चन, तर तुम्ही करून घ्यायचा आहे तो पटापट। तर चला तिसरा क्वेश्चन, स्टार च्या जागी किती किंमती घातल्यास 5 6 स्टार 8 9 1। आता 11ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कसोटी काय आहे? मी 11ची शिकवली नव्हती, तर 11ची आली तर आपण शिकून घेऊ। तर बघा, अल्टरनेट नंबर, या अल्टरनेट नंबरची ऍडिशन जर आपण केली आणि तिला जर सबट्रॅक्शन, त्या दोघांना जर मायनस केलं, तर आपल्याला काय 11च्या पटीमध्ये यायला पाहिजे, नाही तर 0 जरी आलं तरी चालतं, त्या नंबरला 11 ने भाग जातो। तर आता बघा, 5 आणि स्टार, 5 प्लस स्टार प्लस 9, आणि इथे किती? 6 प्लस 8 प्लस 1। तर बघा 6 1 7 आणि 8 15। तर बघा 9 आणि 5
9 आणि 5 किती होतात 14. मग या स्टारच्या जागेवर काय आलं पाहिजे की 15 येईल, म्हणजे दोघांना सबट्रॅक्शन करून 0 येईल आणि त्याला 11ने भाग जाईल. तर याच्यावर काय आलं पाहिजे 1, कारण की यांची ऍडिशन होती 14 आणि 14 प्लस 1 म्हणजे स्टारच्या जागेवर आलं पाहिजे 15 मायनस 15 0, मग त्याला 11ने भाग जाईल. याच्या जागी जर 11 आलं असतं, याच्या जागी जर ह्या दोघांची सबट्रॅक्शन करून जर 11चा मल्टिपल आला असता तरी त्याला 11ने भाग गेला असता. तर बघा चला, हे झालं आपलं थर्ड क्वेश्चन, स्टारच्या जागेवर 1. तर बघा ऑप्शन्स मध्ये आहे का 1, तर हो ए नंबरच ऑप्शन आहे 1. तर बघा चौथ्या क्वेश्चन कडे वळूया आपण. एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले. आता रमेशला किती, गुरुदास पेक्षा 15 गुण. तर रमेशला जर 15 गुण जास्त मिळाले कोणाला, गुरुदास पेक्षा. तर रमेश, तर बघा आता गुरुदासचे x घेऊ आणि x प्लस 15 हे रमेशचे घेऊ, कारण की त्याला गुरुदास पेक्षा 15 मार्क. तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले. तर लीलाला गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले. तर त्या तिघांना मिळून 83 गुण मिळाले. तर गुरुदासला मिळालेले गुण शोधा. तर तिघांना मिळून किती झाले 83. तर बघायचे मित्रांनो, आता बघा x प्लस 15 प्लस x मायनस 7 इक्वल्स टू 83. हे का बरं केलं, कारण तिघांचे गुण मिळून 83 आहेत. तर x 3x x प्लस x हे होतात 3x. 7 मधून 15 गेले, उरले किती 8. 83 मायनस 8. तर बघा इथपर्यंत आलेले आहेत सगळे मित्रांनो. 83 मायनस 8 तर x 83 मायनस 8 75 आणि हे 3 इकडे भागिले. तर x इक्वल्स टू 25 आणि x कोणाचे, गुरुदासचे मार्क किती आहे 25 आणि आपल्याला पाहिजे काय होतं गुरुदासचे मार्क्स. तर ऑप्शन नंबर आपला आहे बी, गुरुदासचे मार्क्स किती आहे 25. तर समजलं मित्रांनो कशा प्रकारे सोडवलंय. जर नसेल समजलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, परत एकदा सोडून नीट समजून सांगेल मी तुम्हाला. तर सर्वांना नीट क्लिअरली दिसत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये यस लिहा. तर बघा आता आपला आहे 5वा क्वेश्चन केवळ. 1836 या संख्येला 17ने भाग दिला असता भागाकार कोणता. तर बघा 17ने कितीला 1836 ला भाग दिले. 17ने 1836 ला भाग दिले. तर बघा याचा जर डिवाइड केला आपण 17 एक 17, 1 उरला. आता इथे आल्या 13 एक छोटा येतो तर 0, तर 136. तर बघा 13च्या पाड्यात 17 8 136. आता बघा मी तुम्हाला पहिल्याच क्वेश्चन ह्या दुसऱ्या धड्यात सांगितलं होतं की याला म्हणता भागाकार. आपल्याला काय विचारलंय, भाजक भाज्य हे असतं, भाजक हे असतं, हे भाज्य भाजक हे असतं क्वेश्चन आणि हे असतं रिमाइंडर. तर आपल्याला काय विचारलंय भागाकार. तर भागाकार असतो 108. तर क्वेश्चन नंबर 5th क्वेश्चन मधला ए, आपलं भाज्य काय आलंय डिव्हिडंड म्हणतात त्याला इंग्लिश मधून 108. तर ऑप्शन नंबर ए. तर आता वळूया 6th क्वेश्चन कडे. एका परीक्षेत करीमने रहीम x आहे तर करीमने रहीम पेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला किती आहे, रहीम पेक्षा 10 गुण कमी मिळाले. तर टोटल आपल्याला काढायचे. तर टोटल 200, त्यांना किती मिळाले 200. टोटल किती गुण 110. तर बघा x प्लस 15 प्लस x मायनस 10 इक्वल्स टू 110. तर 3x 15 मायनस 10 उरले 5. 110 मायनस 5 3x 110 मायनस 5 होतात 105 आणि x इक्वल्स टू 105 अपॉन 3. x इक्वल्स टू 105 अपॉन 3 आलंय. तर 3 3 9 आणि 3 5 15 x इक्वल्स टू 35. आणि आपल्याला कोणाचे विचारलंय, करीमला किती गुण मिळाले. करीम किती x प्लस 15, मग याच्यामध्ये पण x आले 35.
तर त्याच्यामध्ये आपल्याला किती ऍड करावं लागेल 15 इक्वल्स टू 50. करीमला किती गुण मिळाले आहेत 50. तर सर्वांना समजलंय. असंच नीट प्रकारे सर्वांनी समजून घ्या कसं कसं काय काय केलंय आपण एकदम व्यवस्थितपणे. तर बघा आता आपला लास्ट क्वेश्चन 7th क्वेश्चन काय आहे. 7th क्वेश्चन, एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. तर जोसेफला अमितला X आहे तर जोसेफला 8 गुण कमी मिळाले. कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. कुमारला अमितपेक्षा किती गुण जास्त मिळालेत 12 गुण जास्त मिळाले. तर सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 205. तर सगळ्यांना मिळून एकूण 205. तर जोसेफला किती गुण मिळाले. तर जोसेफला किती गुण मिळाले तर बघा x प्लस x मायनस 8 x प्लस 12 इक्वल्स टू 205. आता अशा प्रकारचे मी 3-4 गणित तुम्हाला सोडून दाखवले. हे क्वेश्चन या क्वेश्चनचा आन्सर 7th क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि हे नक्की सोडून बघा. हे सोडवा नाही तर मी पुढच्या ह्याच्यात तुम्हाला जर नसेल कळाले तर मी पुढच्या ह्याच्यात समजून सांगेल. पण याचा उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये तुमच्याकडनं अपेक्षित आहे.